मंडळी, तुम्हाला माहिती आहे आपलं चॅनल हे फक्त फूड चॅनल नाहीये, तर याच्यावरती ज्योतिष आहे, याच्यावरती पर्यटन आहे। तर फूडच्या आपल्या ब्लॉग्सना तुम्ही जेवढं प्रतिसाद देता तेवढा प्रतिसाद तुम्ही पर्यटनाच्या आमच्या व्हिडिओना देत नाही। तेही व्हिडिओ आम्ही मेहनतपूर्वक बनवलेले असतात। आता सध्या आमची व्हिएतनाम सिरीज झाली, कंबोडियाचा व्हिडिओ झाला, तर ही आमची आता बालीची सिरीज सुरू होईल। तर हे व्हिडिओ आम्ही नुसतं आम्ही फिरतो असं नाही, आम्ही तुम्हाला देखील त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो आणि त्याच्यामध्ये तुमच्यासाठी देखील चांगला कंटेंट असतो। पण तुम्ही त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करता। खरोखर खूप मला वाईट वाटतं या गोष्टीचं की तुम्ही आमचे हे व्हिडिओ पाहतच नाहीत। पर्यटनाचे अतिशय चांगले व्हिडिओ असतात, तर प्लीज प्लीज पर्यटनाचे देखील ते व्हिडिओ आमचे तुम्ही पहा। कारण 5 व्हिडिओ टाकले मी, 4 व्हिएतनामवरती आणि 1 कंबोडियावरती, सगळ्याला मिळून 10,000 सुद्धा व्ह्यूज आलेले नाहीयेत। 5 व्हिडिओला मिळून 10 काय 5,000 सुद्धा व्ह्यूज नाहीयेत। तर हे असं नका करू। आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो, तर प्लीज प्लीज ते पाहत जा। नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही। मंडळी, एप्रिल महिना निघालेला आहे आणि काजूचा हंगाम सुरू झालेला आहे। ओले काजू, तोंडाला पाणी सुटलं ना, महाग आहेत यावर्षी, नाहीये हंगाम, कमी आहे आमच्याकडे, आता आंबासुद्धा नाहीये। तर ओले काजू, नारळातलं म्हणजे शहाळं आणि अननस यांची एक मस्त भाजी तुम्हाला दाखवणार आहे। आता ही भाजी म्हणजे तुम्ही पोळी बरोबर, पराठ्याबरोबर, पुरी बरोबर, कशाही बरोबर खाऊ शकाल, किंवा मनात आलं तर नुसतीच गंमत गंमत म्हणून खाऊन टाकाल। तरी पण मी तुम्हाला दाखवतोय। यासाठी लागणारे साहित्य आहे अननस, हे ओले काजू, हे मी ब्लांच करून ठेवलेले आहेत। याचं कारण असं आहे की अननसाचा शिजण्याचा कालावधी आणि ओल्या काजूंचा शिजण्याचा कालावधी याच्यात फरक आहे। तो मॅच होण्यासाठी मी हे आधीच ब्लांच करून ठेवले। हे शहाळं, हे इथे वाटण केलेलं आहे। हे वाटण आहे खोबरं, लाल मिरच्या थोड्याशा, धणे 1 टेबलस्पून, थोडीशी चिंच आणि थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद, असं हे एकत्र वाटून घेतलंय। आपण भेंडा माशाच्या आमटीला जे वाटण केलं होतं तेच हे वाटण आहे। हा इथे फोडणीसाठी कढीपत्ता, थोडीशी साखर, हे तिखट आणि ही मोहरी, चवीपुरतं मीठ, अशा रीतीने आपण आता हे तेल तापत ठेवलेलं आहे। या तेलामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी टाकणार आहोत। ही मोहरी तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आणि कढीपत्ता टाकून झाला की त्याच्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे हे वाटण आपण सोडणार आहोत। या वाटणामध्ये अर्धा कांदा घातलेला आहे आणि 3 पाकळ्या लसणीच्या घातलेल्या आहेत। आता हा जो आपला वाटण जे ठेवलेलं होतं ते सगळं निपटून घेऊन त्याचं पाणी देखील याच्यात घातलेलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित या तेलावरती परतून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटं हा मसाला या तेलावरती हा भाजून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हे
एक छोटा चमचा तिखट, त्याच्या बरोबरीने ही 1 चमचा साखर, हे अननसाचे तुकडे, आणि ह्या आपल्या ब्लांच केलेल्या काजूच्या बिया, आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं. हे सारखं करून घ्यायचं व्यवस्थित. आता तुम्ही म्हणाल की याच्यात शहाळं कधी घालायचं, तर शहाळं जर आपण आत्ता याच्यात घातलं तर हे अननस शिजेपर्यंत ते शहाळं विरघळून जाईल. त्यामुळे आपल्याला गॅस बंद करते वेळी शहाळं घालायचं आहे. आता ही भाजी याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं ती उकळू द्यायची आहे. जरासं याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे ती खाली लागणार नाही. आता हे तुम्ही पाणीदार देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला ती भाताबरोबर खाता येईल, आणि घट्ट करू शकता ती आपल्याला पोळी किंवा पराठ्याबरोबर खाता येईल. तेव्हा आता 5 मिनिटं ही भाजी उकळू द्यायची आहे. साधारणपणाने 30 ते 32 वर्षांपूर्वी ही भाजी मी मंगेशीला रानडे गुरुजींच्या घरी खाल्ली होती, आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडून ती भाजीची कृती माहीत करून घेतली होती. आता यात आणखीन एक तुम्हाला सांगतो, ही जी आपण फोडणी दिलेली आहे, या फोडणीमध्ये 4 मेथीचे दाणे देखील टाकले पाहिजेत. ही अस्सल जर ओव्हन पद्धतीची बनवायची झाली तर त्यात आपल्याला मेथीचे 4 दाणे फोडणी टाकले पाहिजेत, आणि चिमूटभर मोहरी ही भाजून तिचं कूट करून ते या आपल्या वाटणामध्ये घातलं पाहिजे. मी तसं काही करत नाही, कारण तो मेथीचा आणि मोहरीचा कडसरपणा मला आवडत नाही. तेव्हा आता हे आपण शिजू देऊया. अशा रीतीने ही आपण 5 मिनिटं वाफवले. आता हा अननस बघा शिजलाय, हा बघा व्यवस्थित. आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हे शहाळ्याचे तुकडे घालणार आहोत. हे शहाळ्याचे तुकडे आपण घालणार आहोत, आणि पुन्हा एकदा हे सारखं करून घेणार आहोत. तेव्हा मंडळी, आता आपली खायला तयार ओले काजू, अननस आणि शहाळ्याची भाजी. आता आपल्याला कितीही जरी वाटलं तरी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही, कारण हा जो स्वाद आहे हा स्वाद कोथिंबीर मारून टाकेल. त्यामुळे आता ही भाजी तयार झाली आहे. हे आपल्या पद्धतीनं आता याचं प्लेटिंग करतोय. तेव्हा अशा रीतीने ही आपल्याला खायला तयार आहे. अननस, ओले काजू आणि शहाळ्याची भाजी. तेव्हा मंडळी, आत्ता सीझन आहे, ही भाजी तुम्ही का घरी करा, खाऊन बघा, फारच गमतीदार आहे. एकदा खायला सुरुवात केली की पोळी बिळी पुरी बिरी काही लागणार नाही, तशीच खाऊन टाका. तेव्हा नक्की करा आणि कशी झाली ते मला कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
आपल्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांच्यात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.